सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा 75,000च्या फरकाने पराभव झाला। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला। महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले। त्यानंतर भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणाला जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली। सोलापुरात भाजपचा झालेला पराभव त्यामुळे आता अनुसूचित जाती मोर्चाचे माजी पदाधिकारी आणि लातूर लोकसभेला उमेदवारीची मागणी केलेले दिलीप शिंदे यांनी शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे। शिंदे यांनी या पराभवाचे खापर विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारती यांच्यावर फोडले आहे। दरम्यान सोलापुरातून शहर उपाध्यक्ष जय साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे दिला आहे। जय साळुंखे परिवहन समितीचे माजी सभापती आहेत। आपल्या पत्रामध्ये त्यांनी सोलापुरात भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे।